आणि आपली थालीपीठं तयार झालेली आहेत. तुम्हाला सांगते ही थालीपीठं इतकी खुसखुशीत होतात ना, विचारू नका. खुसखुशीत होतातच, त्याचबरोबर तुम्हाला सांगते हे तुम्ही कुठल्या पण प्रकारच्या जेवणासाठी खाऊ शकता. रात्रीचं जेवण, दुपारचं जेवण, नाश्ता करा, कधीमध्ये भूक लागली म्हणून करा, उत्तम आहेत. वेट लॉस करायचं असेल ना, तरीसुद्धा ही थालीपीठं तुम्ही करू शकता. खूप भारी लागतात. बिना भाज्यांच्या स्वयंपाकाच्या सीरीजमध्ये आज थालीपीठाचा नंबर आलेला आहे. ही सीरीज जर तुम्हाला आवडत असेल, तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचनच्या बिना भाज्यांच्या स्वयंपाकाच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपण करतोय मोड आलेल्या मुगाचं थालीपीठ. चला करूया. तर मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये घेऊया पाव चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता. आता याला बारीक करून घेऊ. तर आपलं हे वाटण तयार झालंय. हे बघा असं वाटून घेतलंय. याला एका ताटामध्ये काढूया. आता इथं मी एक मोठी वाटी भरून मोड आलेले हिरवे मूग घेतले. हे मूग यामध्ये घालूया. आता हे मूग आपण जाडसर करायचे, तर खूप बारीक करायचे नाहीत. जाडसर असतील, त्याचे चंक्स दाताखाली लागले ना, थालीपीठात खूप मस्त लागतात. अगदी मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. आता जस्ट 1-2 वेळा पल्स मोडवर टुक टुक असंच करायचंय. दाखवते हा. इतकंच बघूया. हे बघा, याला मी असं जाडसर ठेवलंय, तुम्हाला दाखवते या प्रकारे. आता यालाही आपण या ताटामध्येच काढून घेऊ. हे झालं. आता यामध्ये घालूया पाववाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे पांढरे तीळ, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे गव्हाचं पीठ. चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला मिक्स करायचं. आता हे सगळं आपण चांगलं एकजीव करून घेऊया. आधी काय आहे ना, हिरवे मूग वाटलेले असतात, भाज्या वगैरे जे काही आपण घालतो त्याच्या ओलाव्यामध्ये याला आधी मळून घ्यायचं आणि मग लागेल तसं पाणी घालायचं. इथं मी हिरवे मूग वापरले, कांदा आणि कोथिंबीर घेतली. तुम्ही जर थंडीमध्ये करताय किंवा इतर सीझनमध्ये करताय, ज्या कुठल्या भाज्या उपलब्ध आहेत, जसं की गाजर आहे, कोबी आहे, मेथी आहे, पालक आहे, अशा भाज्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये हव्या तशा वापरू शकता. आणि आता जर तुमच्याकडे भाजणीच तुम्ही वापरत असाल, तर अगदी म्हणजे ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही भाजणीच जरी घेतली थालीपीठाची तरी पण चालेल. आता हे मिक्स करून घेतलंय. आपण थोडं थोडं पाणी घालून याला सरसरीत मळूया. तर मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलंय, काही पण वाया घालवायचं नाही म्हणून. थोडं थोडं पाणी घालू आणि याला सरसरीत मळू. लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचं तुम्ही थालीपीठ करताय, मिश्र पिठांचं असेल, मुगाचं आहे, किंवा तुम्ही भाज्यांचं करताय, किंवा तुम्ही भाजणीचं थालीपीठ करताय, पीठ हे सरसरीत भिजवायचं बरं का. पीठ सरसरीत असेल तर ते व्यवस्थित पातळ पाहिजे तसं थापता येतं. थालीपीठ सगळीकडनं एकसारखं थापलं जातं आणि खुसखुशीत होतं. तुम्ही जर पीठ खूप घट्ट ठेवलं ना, तर ते थालीपीठ पण जाड होणार आणि खाताना बघा पिठूळ पिठूळ लागतं, घशात दाटल्यासारखं होतं. त्यामुळं थालीपीठ करताना ते सरसरीत तर मळायचं, शिवाय पिठांपेक्षा भाज्यांचं प्रमाण, मग त्या सगळ्या भाज्या मिळून कांदा, कोथिंबीर, तुम्ही जो कुठला पदार्थ वापरताय, हा पिठांच्या तुलनेमध्ये जास्त हवा. म्हणजे तो पचायला पण सोपा जातो आणि घट्ट होत नाही, पिठूळ लागत नाही. ठीक आहे. आणि हे बघा, आपण हे सरसरीत पीठ भिजवून घेतलेलं आहे थालीपीठाचं. तुम्हाला दिसत असेल, भाकरीचं पीठ असतं ना, त्यापेक्षा मी थोडंसं सैल ठेवलं आहे. लगेच थालीपीठं करायला घेऊ, जास्त वेळ वाट बघायची नाही. ज्वारीचं पीठ आहे ते हळूहळू पातळ व्हायला लागतं, त्यामुळे लगेच थालीपीठं करायला घ्यायची. आता थालीपीठ मी कॉटनच्या कपड्यावर करणार आहे. हे माझं नेहमी थालीपीठ करतो ना तेच कापड आहे, पण कापड कॉटनचंच पाहिजे. आता आपण हे पाण्यामध्ये बुडवून घेऊया. पाण्यामध्ये बुडवून याला थोडं पिळून घ्यायचं, त्याला पोळपाटावर पसरून घ्यायचं, थोडंसं पाणी लावायचं. तयार पिठातला छोटा गोळा घ्यायचा. आता याला कपड्यावर ठेवायचं, हाताला पण पाणी लावायचं, म्हणजे बोटांना पाणी लावायचं आणि याला पातळ पसरवून घ्यायचं या प्रकारे. ज्यांना ज्यांना थालीपीठ पातळ थापता येत नाही त्यांना एक टीप सांगते. बोटांनी थापण्यापेक्षा आपला अंगठ्याच्या बाजूचा जो तळ हात असतो ना, तिथून याला असं पसरवून घ्यायचं. तिथून व्यवस्थित प्रेशर लागतं आणि थालीपीठ पाहिजे तसं पातळ थापता येतं. तर ज्यांना ज्यांना पातळ थालीपीठ थापता येत नाही ना, त्यांनी ही टीप फॉलो करा. बघा, इतकं छान थालीपीठ थापलं जातं. फक्त जेव्हा तुम्हाला वाटतंय की हाताला चिकटायला लागलं, थोडासा पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा. खूप पण पचपचित करू नका, नाहीतर मग थालीपीठ नीट भाजलं जाणार.
आमच्याकडे पातळ थालीपीठं लागतात. तुमच्याकडे जर थोडीशी जाड आवडत असतील तर त्याप्रमाणे करू शकता. जाड करा, पातळ करा, पण सगळीकडनं एकसारखं करा, म्हणजे ते एकसारखं भाजता येतं आणि एकसारखं छान आतपर्यंत शिजलं जातं. आणि हे बघा, आपण पातळ थालीपीठ थापून घेतलंय. आता आपण फक्त याला होल करून घेऊ. आता याला भाजून घेऊया. तर आता तवा तापत ठेवला, त्यावर मी तूप घालतेय. तुम्ही तेलावर पण भाजू शकता, जसं आवडतं तसं. आता कापड असं उचलायचं, थालीपीठाची बाजू तव्यावर टाकायची आणि कापड काढून घ्यायचं. आता थोडंसं तूप किंवा तेल तुम्ही जे वापरता ते वरून थोडं थोडं सोडायचं, कढईला थोडंसं, आणि या छिद्रांमध्ये एक एक थेंब. आता वरून थोडंसं पाण्याने असं हात फिरवायचा, म्हणजे थालीपीठ सुकून चिरा पडत नाहीत. यावर झाकण ठेवायचं आणि याला एक अर्धा मिनिटं मंद आचेवर असंच ठेवून द्यायचं. झाकण ठेवण्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा काय होतं माहिती का, जेव्हा आपण थालीपीठ न झाकता शेकतो, वरची बाजू एकदम कोरडी पडून चिराचिरा जातात आणि थालीपीठ पातळ होतं. तसं होणार नाही. तर अर्धा मिनिट झालेला आहे. याला उघडून घेऊया. हे बघा, छान मऊ राहिलं ना, कारण वाफ जमा झाल्यामुळं हे मऊ राहतं, चिरा पडत नाही. आता याला उलटून घेऊया. आता गॅस मोठा किंवा मध्यम करायचा आणि मग थालीपीठ भाजायचं. तुम्हाला जर थालीपीठ एकदमच मऊ मऊ पाहिजे, समजा तुम्ही ज्येष्ठ व्यक्तींसाठी करताय आणि थालीपीठ असं वातड नको आहे अजिबातच, किंवा खुसखुशीत पण नको, एकदम मऊ मऊ पाहिजे, तर संपूर्ण थालीपीठ तुम्ही झाकूनच शेकून घ्या मध्यम आचेवर. पण जर तुम्हाला थोडंसं असं खुसखुशीत खरपूस पाहिजे तर न झाकता भाजा. आता मी न झाकता भाजणार आहे. पहिल्यांदा मात्र झाकून भाजायचं, नंतर मात्र न झाकता भाजायचं, म्हणजे थालीपीठ छान खुसखुशीत होतं. आता आपण दोन्ही बाजू छान खरपूस भाजून घेऊ. दुसरी बाजू पण आपण उलटली, याला तूप लावूया आणि या बाजूने पण आता छान भाजून घेऊ. आणि हे बघा, मस्त थालीपीठ भाजून झालेलं आहे. काढून घेऊया. आणि उरलेली थालीपीठं अशीच करूया. आणि अशा प्रकारे मस्त पोटभरीची मोड आलेल्या मुगाची खुसखुशीत थालीपीठं तयार झालेली आहेत. कुठल्या पण प्रकारच्या थालीपीठापेक्षा मला ही जास्त आवडतात, कारण एकतर मोड आलेले मूग आहेत, त्यामुळे ना तो पदार्थ किंवा ते थालीपीठ अजिबात डेन्स म्हणजे असे घट्ट होत नाही, पिठूळ लागत नाही. ही थालीपीठं तुम्ही अगदी नेहमीप्रमाणे फक्त तूप लावून खाऊ शकता, एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्ही वेट लॉससाठी करताय ना, तर जवसाच्या चटणीसोबत ही थालीपीठं खायची, कारळाच्या चटणीसोबत खा. चांगले फॅट्स पण त्या चटणीमधनं मिळतील आणि थालीपीठ उत्तमच आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.